मागे कसे भक्त तारिले तारिले, मागे कसे भक्त तारिले तारिले, मागे कसे भक्त तारिले. जानकी जीवन स्मरण जय जय राम. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय. कृष्ण हरे राम 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 कृष्ण हरे भक्तीचा, प्रपंचाचा, परमार्थाचा अनेक अंगाने
विचार करण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या नामदिवसाच्या अभंगांच्या निरूपणातून आपल्याला चाललेला आहे, आपल्याला कल्पना आहे. एका बाजूने कशी मग देव करील दया असा स्वच्छ प्रश्नही विचारलेला आहे, तोही आपण ऐकलेला आहे. कसं पुढे जावं या संबंधी पण अनेक गोष्टी येऊन गेल्या, नामाबद्दल येऊन गेल्या. झालं असं, ही सगळी कृपा शेवटी महाराजांचीच आहे. त्यांनी जी संतांची गाठ घालून दिलेली आहे आणि त्यांचं संकीर्तन तेच घडवून घेतो. जरा महाराज मागे राहून सगळ्यांना बाय देत होते. आज महाराजांचा अभंग खूप दिवसात बघितला मी, आणि तोही भक्तीच्या एका वेगळ्या बाजूने विचार करणारा. थोडी आळवणी आहे, थोडी तक्रार आहे, थोडं भांडण आहे, आणि शेवटी नको माते आहे काही करू हे पण आहे. तेव्हा त्याचाच कितपत विचार करता येतो बघूया. त्यात अभंग महाराजांचे आहे, विनवणी पंढरीनाथाला केलेली आहे, आणि आज एकादशी आहे. मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. असं विचारण्याचं कारण आहे, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले. मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी, माझे वेळी काय झाले. मागे कैसे भक्त तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. काय अपराध माझे शिरी, काय अपराध माझे शिरी, मज मोकलिले हरी हरी, मज मोकलिले हरी हरी. मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. काय अपराध माझे शिरे, काय अपराध माझे शिरे, मज मोकलिले हरी हरी, मज मोकलिले हरी हरी. माझे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी, माझे
माझे वेळी काय झाले, मागे कसे भक्त तारिले, तारिले मागे कसे भक्त तारिले, तारिले मागे कसे भक्त तारिले. असं विचारण्याचा अधिकार ज्या भक्तांना आहे, तसं भक्त तरी व्हावं. तिथं संतच आहेत, त्यांना आम्हाला हात धरून विचारण्याची त्यांच्याकडं तेवढी शक्ती आहे. साधनेची, भक्तीची, तादात्म्याची शक्ती आहे, म्हणून ते विचारतात. तेव्हा आपण हे त्यांच्याकडे बघतो तेवढ्यासाठी की काय मार्गाने चालले ना, आपल्याला काय मार्ग चालता येईल हे आपल्याला नाही का विचारता येणार. मागे कसे चालले, मला का तुम्ही सोडले, काय अपराध माझे शिरी, माझे मोकलेले हरी, मला का टाकून दिला तुम्ही, असं त्यांना वाटते. त्यांना वाटत का असावं हे आपण बघूच. पण हे आधी असं आपल्याला पाहण्याची गरज आहे का हे आधी बघू. कारण अनेक वेळेला असं वाटत असतं की आपल्याला खूप कामं असतात, त्यामुळे निरूपण, कीर्तन, कुठं भजन, काय संकीर्तन, इथं आमचं काय काम आहे. बाया बापड्या हा धोक्याचा शब्द आहे. मामा म्हणायचे आपण काय बोलतो त्याचा विचार करावा असं म्हणाले, आणि मग म्हणले असं कोणी बाया बापड्या वगैरे म्हणलं तर इथे ठीक आहे, संदर्भाने घेईल मनुष्य, नाही असं नाही. पण आता कोण बापडा आहे तसा विचार केला तर असू दे. पण बाया बापड्या, भोळे भाविक, थकले भागलेले, अशा लोकांचं हे काम. आम्ही कर्तृत्वान आहोत, ऐन उमेदीत आहोत. आता उमेदीत काय करतात ते काय विचारते, पण ऐन उमेदीत आहोत, नोकरी धंद्यात आहोत, प्रपंच जबाबदाऱ्यावाले आहोत. आमच्या मग केवढे प्रपंचाचे व्याप आहेत. प्रपंच संपले तरी व्याप राहतात, आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे प्रपंच आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्याचे व्याप आहेत. तर या सगळ्यात आम्हाला असल्या गोष्टीत दवडायला वेळ नाही. कशासाठी दवडावं. सकृत दर्शन हे बरोबर वाटतं, फक्त ते सदोष आहे हे निदान आपण तरी समजून घ्यावं. काय समजून घ्यायचं तर कोणीतरी असं म्हणतं की कशाला संख्या, कशाला निरूपण, कशाला ज्ञानेश्वरी, ते वय आहे काम होय, काय उत्तर द्यायचं सुद्धा अवघड आहे. चोरून ज्ञानेश्वरी वाचायची वेळ येते, होय की नाही. चोरून पारायण करायची वेळ येते, कोण आलं की आपलं मिटून ठेवायचं. कातोबा विचारलं तर काय उत्तर द्यायचं. परत धडधडीतपणे पेपर वाचता येतो, धडधडीतपणे टी व्ही बघता येतो, पण धडधडीतपणे ज्ञानेश्वरी वाचताना अवघड आहे सगळं. मग त्याचीही आपल्यासमोर त्यात काय दोष आहेत हे विचारण्यामध्ये, आणि त्याची उत्तर आपल्याला का देता येत नाही त्याचाही विचार त्या निमित्ताने होऊन जातो. तेव्हा सकृत दर्शन हे बरोबर असलं तरी ते विचारणं सदोष आहे. कारण अगदी समजा धंदेविक मनुष्य घेतला, त्याच्यापुढं गिराईक आहेत, तर गिराईका खूप आहेत म्हणून गिराईकामुळे त्याला वेळ नाही. कल्पना करू आपण, ती वर जसं म्हटलं आम्हाला ह्यात दवडायला वेळ नाही. तर एक लक्षात घ्यावं, जर इतकी जर गिराईकं आपल्या पुढे असतील तर स्वाभाविकपणे तुमच्या हातून कुपत ठेवण्याची शक्यता जास्त. कारण इतकं गिराईक झालं म्हणजे पैसा जास्त मिळाला, पाण्याला वेळ नाही, अन्नाला वेळ नाही, देहधर्माला वेळ नाही, विश्रांतीला वेळ नाही. या सगळ्याचा परिणाम शेवटी कशात होणार, तर शेवटी कुठल्या तरी आजाराला मनुष्य आमंत्रण देईल. तेव्हा जर जास्त धंदा असेल तर ही अवस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यात दवडायला वेळ नाही हे जो विचार आहे तो विचार जरा थोडंसं थांबून विचार करून मग विचारा हा प्रश्न असेल. तर याचा अर्थ असा आहे की यातून जर आजाराला, आणि यातूनच आजाराला आमंत्रण मिळतात आपल्याला माहिती आहे. लोक सांगतात बैठं काम आहे, अमुक आहे, तमुक आहे, किती यादीच्या यादी आता येतच ही आजाराची कारणं आहेत. मग आपल्याला वेळ नाही असं म्हणणं आणि त्यात हा वेळ सगळा देणं, मग ह्याच्यामध्ये आपण जर त्यातूनच आजाराला, शारीरिक आहे, मनोकायिक म्हणतो आपण, तसे आजार आहेत. मग ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, तर वेळेचं नियोजन आपल्याला कळलं नाही. दुकानसुद्धा चालू असावंच, पण 24 तास चालू असलं पाहिजे असं नाही आहे. ती संस्कृती तिकडची आहे, 24/7. आपल्याकडे फक्त 24/7 श्वास चालू असतो, आणि असलंच तर एखाद्याचं नाम चालू असेल.
तेव्हा ह्या पलीकडे काय तसलं काय करायची आपल्याकडे पद्धत नाही आणि तशी जरूरही नाही. तर ते आलं तिकडून. मग आता ह्याच्यातून आपल्याला जर आजारांना आपण आमंत्रण दिलं या मार्गाने, ते येतातच, त्याला काय आमंत्रणसुद्धा द्यायची गरज नाही. न बोलावता येणारा पाहुणा म्हणजे आजार, तर त्यामुळं ते आमंत्रण देतो. म्हणजे याच्या मुळाशी काय आलं, तर वेळेचं नियोजन कळलं नाही. मला ठीक आहे, मी 8ला दुकान उघडेन, 9ला उघडेन, हे दुकानच आहे म्हणून काय नोकरी असली तसं असेल तर ते 1ला मी बंद करेन, पुन्हा 4ला उघडेन, काय 5ला उघडेन, पुन्हा 4 तास काम करेन आणि मग पुन्हा विश्रांती घेईन. मध्ये माझी जेवणाची वेळ सांभाळली जाईल, संध्याकाळची वेळ सांभाळली जाईल. आता काही असं म्हणतील की आपल्या हातात राहिलं नाही वगैरे, ठीक आहे, पण अजूनही पूर्ण हातातनं गेलेलं नाही आहे. फक्त हातात काय राहिलं नाही आहे ते खरं लक्षात घेणं आवश्यक आहे. पैसा मिळवण्याची हातात राहिली नाही आहे. हातात काय राहिलं नाही आहे ते नीट कळून घ्यावं. मूळ मुद्दा आपण बघू. वेळेचं नियोजन कळलं आहे. तेव्हा वेळेचं नियोजन कळलं नाही, हे दुसऱ्या बाजूला आपण विचार करू की एखाद्याच्या दुकानात कमी गिऱ्हाईक, तर तेवढा वेळ तो थांबतोच. काय 12 तास दुकान उघडं ठेवायचं, तर 12 तास उघडं ठेवणं, तेवढा वेळ थांबणार. थांबलं पाहिजे, ते बरोबर आहे. कारण का, तर दुकानाची वेळ आपण पाळावी. दिली आहे ना वेळ, मग ती पाळावी. पण ज्या वेळेला गिऱ्हाईक नसतं, दुकानात कमी गिऱ्हाईक आहे, ज्याचं जास्त आहे त्याचं बघितलंच उदाहरण, त्याचं कमी गिऱ्हाईक आहे समजा, तर ते ज्या वेळेला गिऱ्हाईक नाही, त्यावेळेला गिऱ्हाईक नसलेल्या वेळेत, आता सरळच आहे की वेळ आपल्याला मोकळा मिळालेला आहे, त्यावेळेत ते गिऱ्हाईक आलं नाही याची चिंता करण्यात वेळ गेला समजा. तर कशात गेला, चिंतेत वेळ गेला. ते आल्या नाही त्यामुळे नुकसान होणार त्याची चिंता. मग तशीच एखाद्या शेजारच्या दुकानदाराची गाणी कोणाची अवस्था असेल, तो येऊन गप्पांना बसतो, नाही तर आपण त्याच्याकडे. तेव्हा वायफळ गप्पा. वायफळ शब्द म्हणजेच ज्याचं फळ वाया जातं ते, तर ते वायफळ गप्पा जातं. तेव्हा ते वायफळ गप्पातून काहीतरी डोक्यात शिरतं, परत विषय घालून देतात म्हणा, आपल्या शिरतो म्हणा, काहीतरी सुरू होतं. तेव्हा या वायफळ गप्पा जातात. आता मला सांगा, हा जो मधला वेळ गेला, त्यातही वेळेचं नियोजन न कळल्याचंच लक्षण आहे. तिथे अति गेला म्हणून नियोजन चुकलं आहे, इथे तो अशा तऱ्हेनं गेला म्हणून नियोजन चुकले. काहीतरी वेळेस त्या नियोजनात चुकलेलं आहे. चुकलेलं कशासाठी म्हणायचं, तर जे महाराज म्हणाले त्याच्या अनुरोधाने पुढे जाय. महाराज एकदा म्हणलेले तर आपल्याला अनेकदा ते लक्षात ठेवण्यासारखं आहे, म्हणून परत परत विचार करायचा. जी हानी कशानेही भरून निघत नाही, ती हानी सर्वात मोठी, हे म्हणालेत ना महाराज. इतर आपल्याला समोर येतं, माणसानं पैशाची हानी झाली म्हणजे चित्त खाली वर होतं, झोप लागत नाही, ठीक आहे, ती एक हानीच आहे. माणसं तुटली, हानी आहे. नाहीतर वेग दुरावले, हानी आहे. धंद्याचे काही नुकसान झालं, हानी आहे. नोकरी आहे, हानी आहे. गेली समजा, काय झालं, अडचण आली. ही सगळ्या ज्या हानी आहेत, त्या प्रत्येक हानीला काही ना काहीतरी पर्याय आहे, दुसरं काहीतरी पर्याय आहे. माणसं ही गेली तर दुसरी जोडली जातील. आपल्याकडे पैसा नसला तर पुन्हा प्रयत्न करू, पुन्हा पैसा येतो, असं काही जात नाही. ह्या मार्गातले कष्ट कदाचित आपल्याला जमले नसतील, किंवा ते कदाचित बरोबर नसेल, तो काळ बरोबर नसेल, किंवा तो धंद्याचा ती वेळ असेल ती नसेल, दुसऱ्या कुठल्या तरी धंद्यात ती मिळेल. नोकरीही गेली तर दुसरी मिळेल, हे सगळं मिळेल. पण आतापर्यंतचा जो नियोजनाच्या अभावी वेळ गेला आयुष्याचा, तो मिळेल काय, प्रश्न तिथे आहे. त्यामुळं आयुष्याचा वेळ ही हानी कशानेही भरून निघणारी नाही. एक वेळ पैसा 1 लाख गेले तर मनुष्य 2 लाख उभी करेल, हे करेल, हे शक्य आहे. माणसं 4 गेली तर 400 माणसं येतील, हे बरोबर आहे. पण आयुष्याच्या वेळाचं नव्हे, काय करणार. म्हणून वेळेच्या नियोजनाच्याच बाबतीत पर्याय नाही. आणि त्याचं नियोजन खरं जर कुठं कळतं, तर ते परमार्थाच्या सत्संगाच्या बैठकीवरच कळतं, संतांच्या ग्रंथामध्येच कळतं की ह्याचं नियोजन कसं करावं. आणि ते जर कळलं तर आयुष्यातलं एक संतुलन निर्माण होतं. आणि मग जे म्हटलेलं आहे, ह्यैवतैर्जितः सर्गो येषां साम्य स्थितं मनः, या भूमीत, या ठिकाणी आहे त्या प्रपंचामध्ये जे आपल्या स्वर्गाच्या म्हणजे सुखाच्या किंवा स्वास्थ्याच्या कल्पना असतील, त्या स्वास्थ्याच्या कल्पनेत माणसाला इथंच वावरता येईल, फक्त एकच, येषां साम्य स्थितं मनः, मन साम्यात राहतं. इकडे नियोजन बिघडलेलं असलं म्हणजे असाम्यात राहतं. आणि साम्यात आणायचे काही कृत्रिम उपाय आहेत, ते केले जातात, त्याने आणखीन असाम्यात जातं. आपल्याला कल्पना आहे त्याची. तर हे मन साम्यात आणण्याचे उपाय नाहीत. मन साम्यात आणण्याचे उपाय सत्संगात कळतात.
त्यासाठी हा वेळ याला द्यावा. मग हे येशाम साम्य स्थितम मनः. आता मला सांगा, नफा नुकसान काय हे? आता बाकीच्या गोष्टी बघितल्या, माणसं अमकं तमकं, ह्या ज्या गोष्टी आहेत, धंदा आहे, नोकरी आहे, अमकं आहे तमकं, हे काही बंद पडत नाही. ते सगळं त्या प्रमाणात, हे नाही ते नाही ते सुरूच राहील त्यातलं काहीतरी. पण मन हालत नाही. आपलं साम्य स्थितम मनः, ते हालत नाही. हा याचा फायदा. ते कसं हालत नाही, का करावं? त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याकडे जो परमार्थ सांगितला आहे तो सगळा याच्यासाठी सांगितला आहे. प्रस्थानत्रयीतली ही शेवटचा सारांश आहे गीता म्हणजे. तेव्हा त्या गीतेमध्ये हे आपल्याला सांगितलं की आता तुम्हाला सगळ्याचं सार सांगतो, एवढं अंमलात आणायचा कार्यक्रम आहे. बाकीचा ज्ञानाचा विषय झाला, थोडासा विस्ताराने झाला, मग सूत्र करून झाली, आणि मग आता थोडक्यात अगदी 700 श्लोकात सांगितलं. ज्याला जे लागू आहे तेही त्यांनी त्यातलं निवडायचं ठरवलं तर आणखीन थोडं कमी होईल. तेव्हा ते सगळं सांगणारं किंवा त्याचं अगदी आपल्याला जवळ येऊन आपल्या व्यवहारात आणून, जे सोपं करून, जे आपल्याला अंमलात आणता येईल असं करून सांगणारे संत मंडळींचे अभंग म्हणा, त्यांचं निरूपण म्हणा, किंवा त्यांचं काय वचन म्हणा, ते सुद्धा आपल्याला पुरतं. त्यामुळं मन साम्यात राहतं. मागे एकदा मी आपल्याला साम्याबद्दल तात्यासाहेबांचं बोललो होतो. कधीही न विसरता येण्यासारखं वाक्य आहे. कुणाही विषयी असाम्य झालं, तक्रार झाली, हे झालं, तिथं होतच असते. व्यवहारात काय मनुष्य आपल्या मनाप्रमाणे जग वागायला बसले का? ते नाही वागणार. ते त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या प्लॅनप्रमाणे, त्याच्या काय कार्यक्रम डोक्यात असतील त्याप्रमाणे वागणारच. हे जर वागणार तर असाम्य निर्माण होणार. साम्यावर आणायला असं तात्यासाहेबांसारखं एक वाक्य करून ठेवून आपल्यासमोर लावून ठेवा. तो ज्या परिस्थितीत वाढला, त्या परिस्थितीत मी वाढलो असतो तर मला हा दोष लागला नसता का? एकदम मन साम्यात येतं. कारण संस्काराचा भाग आहे बराचसा, परिस्थितीचा भाग आहे. तो त्यात वाढला म्हणून तसं तो करतो आहे, तसं बोलतो आहे, तसं काय ते त्याच्या कृती, त्याच्यामुळे आपल्याला साम्य येते. नाही येणार, आपलं मन साम्यात राहील. एकदा हे लक्षात आलं की अरे ते त्याचा परिणाम आहे म्हणून तसं आहे. त्या गल्लीत, त्या आईबापांच्या पोटी, त्या ठिकाणी मी जन्माला असतं, मीच केलं असतं. याच्यापेक्षा वेगळं ते जे काही दोष मला वाटतो आहे, ज्याच्यामुळे मला त्रास होतो आहे, तर तसं ते मी बदलू शकलो असतो का? तर नाही, मी तेच केलं असतं. एवढं साधं एक संत आणून देतात ते आपल्याला. जसं महाराज म्हणले की संतांनी भगवंत आपल्याला सुसेव्य करून दिला, तर अगदी बारीक शब्द आहे तो, सुसेव्य केला आपल्याला. बघ, उगाच आकाश सुसेव्य करणं असं जर आपण शब्द वापरला तर आपल्या लक्षात येईल किती कठीण आहे. आकाश पाहणं शक्य आहे, पण सुसेव्य कसं करता येईल? तेव्हा भगवंत जर आकाशासारखा आहे, निर्गुण आहे, तर तो सुसेव्य करण्याचं काम हे त्यांनी केलं आणि ते आपल्याला कळतं. म्हणून हा वेळ दवडलेला नाही, वाया जाणारा नाही, उलटं सार्थकी लागणारा खरा काळ हाच. कारण उरलेला काळ कसा वापरावा तो ते काळ शिकवतो. म्हणून याला जाणाऱ्या वेळाला जी तक्रार असते ती तशी नाही, तिच्यामध्ये सदोषता आहे. उरलेला आयुष्याचा वेळ कसा कारणी लावा किंवा किती प्रमाणात तो कशाला किती द्यावा, त्याला किती महत्त्व द्यावं, हे सगळं हा भक्तिमार्गात जो मेळ आहे, भक्तिमार्गात तो त्याची क्वालिटी काळाची दाखवतो, त्याची क्वांटिटी किती ठेवावी ते दाखवतो, त्याचं एक जे नियोजन आहे, प्लॅनिंग आहे ते दाखवतो. हे सगळं प्रपंचाबद्दलही चालले आहे, इकडे परमार्थाबद्दलही चाललं आहे. तर हे सगळं त्याचं नियोजन दाखवतो. त्याच्यात ध्येय काय आहे? प्रपंचामध्ये काहीतरी एक ध्येय असतं. ठीक आहे का? त्याचं घर होईल, नोकरी नाही, नोकरी मिळेल, लग्न नाही, लग्न होईल, काय जे असेल ते त्याचं जे काय ध्येय आहे ते त्याला ध्येय दाखवतोच आहे. पण त्याच्याचबरोबर तो इकडेचं पण ध्येय दाखवतो त्याला, की याच्याबरोबर याच्या समांतर इकडे पण एक प्रवास सुरू आहे आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्यातून त्यासाठी वेळ काढावा. व्यवसाय कुठला असो, जे जे म्हटलं आहे ते तेवढ्यासाठी त्यासाठी वेळ काढावा. तर तो जर नाही काढला तर आपण कशात सापडणार आहोत ते आता सापडलेलेच आहोत. त्यामुळे दिसतंच आहे काय होतं ते बाहेर. तर हा जो वेळ आहे तो माझ्या दृष्टीनं सर्वात उत्तम काळ आहे आणि सार्थकी उरलेलं जीवन, उरलेला काळ कसा लागावा, हा कदाचित तास 2 तासाचा असेल, काय 5-4 तासाचा असेल, आठवड्यात एखाद दिवस असेल, 2 दिवस असेल, तो काळ उरलेला सगळा आठवडा कसा जगावा ते बरोबर सांगतो. आणि ते जर तसं जगलेलं नसेल तर कुठे जाते गाडी ते आपल्याला माहिती. तेव्हा हे आपल्याला कळावं यासाठी हा वेळ उत्तम वेळ आहे. हा याला आम्हाला वेळ नाही किंवा यात वेळ दवडला वगैरे काही नाही. कारणी कसा लावायचं ते शिकायला आलं. आता हे जर आजच्या परिभाषेत मांडलं, क्षणभर उदाहरण म्हणून सांगतो, आजच्या परिभाषेत मांडलं तर पटेल का नाही मला सांग, की अलीकडे करिअर गायडन्ससाठी सेशन घेतात.
म्हणजे ते आपल्या पातळीवर आलं एकदम. माणसं पैसे भरून त्याला जातात की नाही. इथं ज्ञानेश्वर महाराज फुकट ज्ञानेश्वरी सांगतात. ते पैसे भरून त्याला कोर्स घेऊन त्याची सेशन करून त्यात ते तुमची कुवत काय, तुमचं कल काय, तुमचं हे काय, मग ते तपासण्या कर, अमकं कर, तमकं कर, सगळं करून एकदा त्याला सांगतात की तू इकडं जा, तिकडं जा, तिकडं. शेवटी त्यालाच जायचं. पण तरीसुद्धा ते कळण्यासाठी तो जो वेळ देतो तो आपण वाया जातो असं म्हणतो का? तर नाही. तर त्याच्या दृष्टीनं त्याला उलटं त्याच्या कुवतीप्रमाणे अधिक चांगलं काय करता येईल किंवा कुठलं करणं चांगलं हे त्याला सांगतात ना. मग ते सांगण्यासाठी जाणारा वेळ हा कारणीला लागणारा वेळ नाही का त्याच्या दृष्टीनं. त्याला जी काय पुढे करिअर करायची त्या दृष्टीनं त्याला कारणी लागणारा वेळ आहे. ते जर त्याने नाही शिकलं समजा तर असं होईल की तो चुकीच्या दिशेनं कुठेतरी जात राहील. मग आपटेल मागे येईल, परत दुसरीकडे जात राहील, परत आपटेल मागे येईल. हे जे काय कार्यक्रम आहे ह्याच्यात पहिल्यांदा म्हटलं ते महाराजांचं विसरायचं नाही की जी हानी सर्वात मोठी की जी भरून काढता येत नाही. तर ती हानी तर आधीच झालेली आहे. ही हानी जर व्हायची नसेल तर हा वेळ आहे तो कारणी लागणारा वेळ आहे. तो जसा करिअरच्या बाबतीत आपल्याला द्यावा लागतो तशी मनुष्य जन्माची सर्वात मोठी करिअर काय आहे आपल्याला माहिती आहे. तर ती साधण्यासाठी हा वेळ आहे तो द्यावा. दुसरी एक समजूत असते की हे परमार्थाच्या बाबतीत तो ज्यांना परमार्थ करायचा आहे, ज्यांना काय समजा देवदेव साध्या भाषेत देवदेव करायचे, तर त्यांनी त्याच्यासाठी जावं. त्यांना ते त्यांच्यासाठी ते आहे. हाही नीट समजून न घेतल्याचा परिणाम आहे किंवा सदोष त्याच्यातलं म्हणणं आहे. आपण परमार्थ करणार नाही माझं काही म्हणणं नाही, आनंद आहे. कारण इतकी जर आपल्याला परमार्थाविषयी समज असेल जी आपल्याला शिकून आलेली नाही, अजून असं मी म्हणतो मलासुद्धा काही शिकून आली नाही, ती त्याला करणार नाही म्हणजे त्याला ती आलेली आहे, तर ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. पण तुम्ही प्रपंच तर करणार, म्हणजे कर्म तर करणार. मग ती कर्म कशी असावीत हे नको का बघायला? बरं, कर्मांचे इतके 100 प्रकार झाले कर्म करण्याचे. कर्मांचे प्रकार आहेतच, करण्याचे प्रकार आहेत, परत निवडण्याचे प्रकार आहेत, त्यातल्या दर्जाचे प्रकार आहेत. हे सगळे प्रकार आपल्याला जर कळले नसतील तर प्रपंचाचा सुद्धा आपल्या पुरेसा गोंधळ आपण करू शकतो. म्हणजे असं म्हणायचं करावा असं नाही, पण होतोच. जर हे सगळं समजून घेतलेलं नसेल तर प्रपंच अस्ताव्यस्त गोंधळाचा हा होतोच. मग त्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा हे नियोजन शिकावं लागेल. ते पुन्हा तेच नियोजन आहे. त्याच्यामध्ये वेळेचं तर प्राधान्यच आहे. उरलेलं सगळं कामाच्या त्या आपला प्राधान्यक्रम असतो कामांचा, जसा प्रायोरिटीज आहेत तर तशा पद्धतीचा असतो. तेव्हा तिथेही काही कर्म करणं आहेच, कारण त्यातलं तेवढ्याला काही पर्याय नाही. मनुष्य कर्मात आहे. काय होतं शेवटी माणसाच्या बरोबर काय जातं तर कर्मांचे परिणाम आणि मिळवलेलं ज्ञान एवढं त्याच्याबरोबर रवाना होतं, बाकी काही होत नाही. कर्म करतो मनुष्य, अगदी सारांशाने म्हणून बघू वाटलं तर कर्म करतो तर कर्मावरच त्याचं आजचं जिवंत पण अवलंबून आहे. खरं सांगायचं तर झोपलेला मनुष्य आहे तर आपल्या दृष्टीनं काही उपयोग नाही. जसं मी म्हटलं ना की सिंहाची खूप भीती वाटते, पण सिंह जर झोपलेला असेल तर काही काळजी करायचं कारण नाही. इकडून तिकडून कुठेही फिरत राहिलं तरी चालेल. आता उठला की प्रश्न आहे, कारण कर्मा लागला आता तो, त्या अर्थाने तो जिवंत झाला. आता झोपलेला म्हणजे काय गेलेला आहे का तो? पण झोपलेला आहे ना, तोपर्यंत काही काळजी नाही. तसं हे कर्म माणसाला जिवंत ठेवत असतं. कर्म आहे. आपण अगदी साध्या किंवा पूर्वीच्या पद्धतीनं विचार केला, नाकाशी सूत धरून बघतात की नाही कर्म चालू आहे की नाही, श्वासोच्छ्वास त्यातलंच आहे ते. आता समजा धरलं, हललं नाही तर संपलं, म्हणजे कर्म संपलं, म्हणजे माणूस संपला. म्हणजे माणूस कर्मातच अडकलेले आहे ना, ते तेवढंच. आता ते आपोआप चालू आहे ना, अमुक आहे नंतरचे प्रकार आहेत तुमचे. मूळ तिथं आहे. आणि जर हल्लं अजून पुन्हा शक्यता आहे म्हणतो आपण, मग पुन्हा कामाला लागतो. काय करायचं असेल ते त्याच्यासाठी बरं करायला. तेव्हा कर्मात जिवंतपण आहे माणसाचं. आणि ते करण्यात जर त्याच्यात अज्ञान, अपूर्णता, नियोजन, वेळेच्या विषयी विचार नाही, असं जर सगळं असेल तर तो कुठे जाईल तर तो हमाली करीत राहील. साध्या भाषेमध्ये ही हमाली अशा तऱ्हेनं समजून न घेता कर्म करणं ही एक प्रकारची हमाली आहे. हमाली म्हणजे कमी लेखत नाही, व्यवसाय म्हणून माझ्या दृष्टीनं उच्चच आहे. पण इकडचं ओझं तिकडे ठेवायचं आहे एवढंच त्याचं स्वरूप आहे. तर त्यामधून त्याला जे साध्य करायचं आहे तेही होत नाही, आणि जे खरं साध्य व्हायला पाहिजे मनुष्य जन्माला येऊन तेही होत नाही. तेव्हा कर्म आणि त्यातली कौशल्य हे न शिकल्यानं हे सगळं होतं. तर नुसता प्रपंच करायचा म्हटला तरी याची गरज आहे. आणि संतांनी इतक्या बारकाईनं प्रपंच केलेले आहेत की त्याच्यातून परमार्थ शिकावा. मला तर अनेकदा असं वाटतं
त्यांच्या प्रपंच करण्यामध्ये सुद्धा त्यांचा परमार्थ असतो. आपल्याकडे माताजी आहेत, अरविंद आहेत, आपण अनेकांचं वाचलेलं आहे, आपल्या डोळ्यासमोर ते असेल. कुठल्याही वस्तूला जड समजू नका, ती जिवंत आहे. आपण जिवंत वस्तूशी जसा व्यवहार कराल तसा जड वस्तूशी करा. आपण ज्याला जड समजता आहात त्याच्याशी तसाच व्यवहार करा. हे वाटतं सोपं, पण त्यांनी तो तसा केलेला आहे आणि तो केलेला आहे म्हणून त्यातून परमार्थ शिकता येतो. कारण जडातलं चैतन्य दाखवून देत आहेत ते आपल्याला. कधीही आपण बघितलं असेल, हे स्कूटर आहे, टू व्हीलर आहे, मागे एकदा बोललो होतो आपल्याला, तिच्याशी जडासारखा व्यवहार नाही, चेतनासारखा व्यवहार आहे. आपल्याला वाटतं की ते जड आहे, ते किक मारली चालू होतं, काय बटन मारले चालू, बटन दाबल्यावर गाडी सुरू होईलच असं नाही. तिच्याशी जर चेतनासारखा व्यवहार केला असेल, सर्व्हिसिंग केलं आहे, गॅरेजमध्ये ठेवली आहे, झाकून ठेवलं आहे, सगळे व्यवस्थित आहेत, ऑइलिंग ग्रीजिंग काय ते केलेलं आहे, हे सगळं आहे. हे जसं सगळं आहे, माणसाचं नाहीतरी ऑइलिंग ग्रीजिंग सगळं आहेच ना. तिलासुद्धा ते त्या सर्व्हिसिंग सेंटरला वेळेला नाही, 4 महिने झाले कोणी तिकडे बघितलेलं नाही. इतका चिखल साठले ते चाक फिरत नसत होतं. शेवटी एक दिवशी मग जड काय चेतन काय ते कळतं बरोबर. मग जड चेतनाला अडवू शकतं हे कळतं. मग ते जड कशाला म्हणायचं, ते चेतनच म्हणायचं. म्हणजे असं जर प्रत्येक गोष्टीशी वागलेलं असेल तर त्याचा घोटाळा होणार नाही. आपण बघतो ही पानं पडतात, झाडं पडतात, अमुक पडतात, अमुक पडतं, होतं तसं नाही असं नाही. एखादा अपवाद निसर्गाचा सोडून देऊ आपण, पण सर्वसाधारणपणे निसर्गाचा नियम असा आहे की जसं नारळ डोक्यात पडत नाही तसं आहे. जर तुम्हाला भावना तशी असेल आणि जर नारळ हा तुम्ही श्रीफळ मानित असाल तर ते डोक्यात पडणार नाही. तुम्ही पुढे जाल ते पडेल, आपल्याला कधी त्रास होण्याची शक्यता नाही. तुम्ही जर पुढे जाल मग झाड कोसळेल, होईल, होणार नाही असं नाही. शेवटी त्याची काही आयुर्मर्यादा असेल, काही इतर कारणं भौगोलिक असतील, पण हे असं होऊ शकतं. पण याच्यासाठी ही दृष्टी जी आहे ती जो परमार्थ देतो त्याला जाणारा वेळ कमी कसा म्हणता येईल, तो वाया कसा म्हणता येईल, किंवा एवढं आपण लक्षात ठेवून जर ही कौशल्य न शिकलं तर मग अनावश्यक गोष्टीत माणसाचा वेळ जातो. अनेक वेळा आपण बघितलं असेल की माणसं निवृत्त वगैरे होतात. निवृत्तांचं का कळण्यासाठी सोपं म्हणून, कारण बाकीच्यांचं लक्ष त्यांच्याकडेच असतं. तर त्यामुळं तर मग ती सकाळी 11 वाजले की 10 वाजले की बाहेर पडतात. काय काम असतं तसं काय नाही, कुठं काय नडलेलं नाही, काम नसते काय नसते, पण बाहेर जाऊन येतो एकदम. जणू काही जग एक वाट बघतोय आपली आणि आपलं दर्शन घेतल्याशिवाय जगाचे काम सुरू होणार नाही. आज काहीतरी आहे का काही कोणी नाही. ते उलट ते चेहरा टाकतात, आले बाबा यांना एक वेळ आहे, आम्हाला काम आहेत, असं होतं की नाही मला सगळं. म्हणजे हे अनावश्यक कामांचं जे म्हटलं ना ते असं कार्यक्रम आहे. बरं हे काही त्यांचं होतं असं नाही, निवृत्त तसं तर अर्धनिवृत्त घरामध्ये असतेच किंवा कोणाला म्हणतोय असं नाही, पण साधारणपणे स्त्रीवर्गाला एकदा जर उरक असेल चांगला तर साधारणपणे, आणि जर काही इतर काही नोकरी वगैरे व्याप नसेल तर अर्धनिवृत्तच म्हणायचं नाही का. 10-11 वाजता 12 वाजता मोकळे झाले, संध्याकाळी 5पर्यंत एक चहा व्यतिरिक्त फारसं काही करावं लागत नाही. त्यातही हेच होऊ शकतं. तेव्हा मग अनावश्यक कामं, मग निकृष्ट कामं, मग काही वेळेला उपद्रवी कामं, ते तिकडे जात राहतं पुढे. वायफळ कामं, व्यर्थ कामं, विफल कामं, अशी कितीतरी कर्म जर आपण भरून ठेवली तर कशाला आपण सामोरे जाणार आहोत पुढे, ते आपलं ठरलेलंच आहे. तर ते होऊ नये अशी अनेक जीवनं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतील. किंवा आणि मग काय होतं, वेळ मोकळा आहे, मग काय करायचं. वेळ मोकळा असतोच कसा हे मला कळलेलं नाही अजूनही. वेळ इतका मर्यादित आहे की देव गाठायचा म्हटलं तर जे म्हणून आयुष्य मिळणार असेल ते कमीच आहे असं मला म्हणते. आपल्याला पडतं का बघा, जर आपल्याला समाधान किंवा शांती, जी महाराज निरुपाधिक आनंद म्हणतात, तो जर मिळवायचा असेल तर जो म्हणून वेळ आपल्याला मिळालेला आहे तो 80 वर्ष आहे का 70 वर्ष आहे का काय 50 वर्ष आपल्याला माहीत नाही, तो जो मिळालेला आहे तो कमीच आहे. कारण ते ज्या पातळीवर जायचं आहे ती एवढी लांब आहे, एवढी उंच आहे, एवढी दूर आहे की त्याच्यासाठी दिलेला सगळा वेळ नामाला लावला तरी तो पुरणार नाही. कसंही आपलं काय साधन असेल ते नामाला लावा, काय दर्शनाला लावा, पारायणाला लावा, कशाला लावा, तो कमी पडेल. आणि तो हे जर लक्षात आलं नसेल तर मग उरलेल्या गोष्टी त्या वेळात होतात आणि त्या झालेल्या गोष्टी उपद्रव निर्माण करून ठेवतात आपल्या आयुष्यात. म्हणून मी ते नियोजनापासून, निवडीपासून सगळ्या गोष्टीतल्या कर्माच्या याला पहिल्यांदा महत्त्व देईल. अभंग आपल्यासमोर आहेच, पण
सध्या जीवन असं का झालं तर ह्याचं कारणच मुळात त्याच्यात आहे की हे वेळेचं नियोजन, कर्माची निवड, त्याच्यातली गरज, त्याच्यापेक्षा मोठ्या ध्येयाची ओळख आणि त्यानुसार त्याचा प्रवास असं काही न झाल्यामुळं मग हे रिकाम्या वेळामध्ये जे काही निर्माण होतं सध्या जीवन. तर थोडंसं हे तात्विक बाजू झाली. पिंटेची गोष्ट बघू वाटली तर म्हणजे बरं असतं. पिंटे एकदा आईकडे गेला. आईला म्हणाला की आई म्युझियम म्हणजे काय गं? ती म्हणली का रे? आपण नाही गेलो अजून म्युझियम बघायला, पण खूप जुन्या पाण्या वस्तू असतात, विविध गोष्टी मांडलेल्या असतात आणि मग त्या हे असतात, एरवी बघायला मिळत नाहीत. मग त्या ठिकाणी गेलं म्हणजे बघायला मिळतात. तर एकदा आपण जाऊया, तू जर म्हणत असेल तर तुला माहिती नाही आहे तर आपण जाऊया. पण तिला शंका आली, एकदम आज याने म्युझियमचं का विचारावं? ती म्हणते पण का रे, तुला काही शाळेत म्युझियमला सहल वगैरे नेणार आहेत असं काही विषय झाला का? म्हणजे कशावरनं तू हे विचारलंस? नाही नाही तसं काही नाही, आमची सहल वगैरे काही नाही, जाऊ दे म्हणला, जातो मी जातो जरा बाहेर खेळायला जातो. ती म्हणली अरे असं सहज खेळायला जातो तू काय पण विचारलंस कसं काय असं? आज तुझ्या डोक्यात हे विचार, शाळेत तुला काय विचारलं असतं म्युझियमला सहल न्यायची आणि त्याच्यासाठी काय पैसे भरायचे असले हे विषय ठीक आहे, पण आज तू म्युझियमचा विषय काय काढला? ती सांगच काय ते. आता आईच्या पुढं काही एवढं पुढं जाता येत नाही. म्हणलं मला खेळायला सोड फक्त. काय झालं सांगतो. काल आजी म्हणत होती की आपल्या घराचं तुझ्या आईनं म्युझियम केलं. हां तरीच कशावरून बोलली रे ती? ती काय म्हणत होती की ती नाही का तुझ्या बिशीच्या बायका आल्या होत्या आणि त्यानं तो एक मोठा शंख दाखवित होतीस, तो भिंतीवर अडकवला होता, तू कुठेतरी कशाला तरी गेलती ना, कोणार्क का काय ते कुठेतरी गेलती तिथून तो बीचवरून तू आणला होतास. हो मग त्याचं काय झालं? तसा कोणाकडं नाहीच आहे, म्हणूनच तर मी बिशी आमच्याकडे घेतली होती आणि दाखवलं सगळ्यांना एकदा. तर त्याच्यात काय झालं, त्याच्यात आजीचं काय झालं? आणि तो काही लहानसान नाही आहे, केवढा आहे बघितलंयस ना तू, आहे ना बाहेर लावलं, बाबांच्या उंची एवढा आहे. एवढा शंख कुठे बघायला मिळाला का कोणाला? हे काय झालं आई, मी हेच कौतुकानं आजीला सांगितलं की भिशीत असं चाललं होतं. मग काय झालं? आजी त्यावर तेच म्हणली, एवढा खर्च करून कशाला आणायचा, एवढा बोलका शंख घरात असतं, नुसतं म्युझियम केलं आहे घरात. त्यामुळे मला म्युझियम काय कळलं नाही. असं काय? त्यांना म्हणावं म्युझियम नाही सर्कस केली तुम्ही घराची आणि नाचतोयत आम्ही. ठाल 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 ठाल. आता सांगा आयुष्यातला सर्वात मोलाचा वेळ आहे, नेटकेपणानं जरुरीपुरती करायची प्रापंचिक कर्म करून हे आयुष्य ज्याने दिलं त्याला द्यायचा परमार्थाचा वेळ आणि ते सारं शिकवते ती आत्मविद्या. तिला द्यायचा वेळ जास्त मोलाचा, साफल्याची विद्या देणारा वेळ जास्त मोलाचा का तिच्यावर जाणाऱ्या वेळाला आपण वैफळ म्हणावं, तो उगाच जातो म्हणावं? हे आपणच आता याच्यावर विचार करावा आणि यानुसार कधी वेळ आली तर ती उत्तरे द्या. हे ज्यांना वेळेत कळलं, जे ते जगले, ज्यांनी स्वतः जगून स्वतःचं कल्याण साधलंच, पण त्याच्याबरोबर त्यांना जी भगवंताचं तादात्म्य साधलं, भगवंताची शक्ती प्रदान झाली आणि जगाचं कल्याण ज्यांनी सांगितलं साधलं ते संत. तेव्हा ते संत आणि ते सांगतात त्या मार्गानं चालतात ते भक्त. हे सर्व प्रपंचही करतात आणि परमार्थही करतात. त्यांच्या वाट्याला जशा पद्धतीच्या चौकटीचा प्रपंच आला आहे तशा पद्धतीचा ते करतात आणि ते त्यातून मुक्त असतात. हे वैशिष्ट्य. परमार्थ नुसतं आयुष्याचं नियोजन शिकवित नाही, कर्म, त्याचे प्रकार, मगाशी म्हटलं तसं निवड, त्यात सार्थक कशात आहे, सार्थकाची कर्म कोणती, त्यांची ओळख काय, त्याच्यासाठी वेळ कसा कुठे काढावा आणि तो असतो, म्हणजे कसा कुठे काढावा हे आपल्याला एकदा लक्षात आलं की मिळतं. प्रापंचिक माणसांची पारख हा एक मोठा विषय असतो, तो परमार्थ शिकवतो आपल्याला. परमार्थ प्रापंचिक माणसांची पारख शिकवतो.
सुखाला सर्व नात्याचे जोडी ती नसले तरी, आणि मग नसे नाते कधी दुःखा पोरके जगते घरी. ही ओळख परमार्थच करून देतो. मग आपण कोणत्या माणसांच्यावर किती वेळ द्यावा आणि नित्याने भेटणे बरे कोण, ते आपणच ठरावं. मुक्तीचे तेच सांगा ती नित्याने भेटणे बरे. तेव्हा ही जी पारख आहे ती आपल्याला सत्संगी शिकवतो, माऊली शिकवतात, महाराज शिकवतात. मग कोणतं नातं मूलभूत निस्वार्थी हे शोधून काढा. खरं प्रेमळ नातं कोणाचं, त्याच्यासाठी मी किती वेळ देतो. शाश्वत कुठलं, शाश्वत नातं टिकवण्याची साधनं कोणती. नातंसुद्धा टिकवतोच ना. एखाद्या नातेवाईकाचा संबंध आहे, जाऊन येऊन टिकवतो, कार्यक्रमाला बोलवून टिकवतो, हे सगळं करतोच ना आपण. मग तिथे शाश्वत नात्याच्या संदर्भात आपण काय करतो, तर ते टिकवण्याची साधनं कोणती. त्यासाठी श्रवण सांगितलं, त्यासाठी मनन सांगितलं, त्यासाठी साधन सांगितलं, आणि शेवटी शरणागती सांगितली. ती मिळाली की समाधान मिळाले. तेव्हा असा हा प्रवास आहे. हे देवाचं नातं, हे जे देवाचं नातं आहे. प्रपंचात जसं जे प्रयत्न होतात त्या सगळ्यामध्ये एक प्रकारची अपूर्णता आहेच. प्रपंचच मुळात अपुरा आहे म्हटल्यानंतर त्याच्या प्रयत्नातही अपूर्णता राहते, चुका राहतात, ज्ञान राहतं, प्रमाद आहेत. पण हे एक नातं असं आहे, प्रपंचात मनुष्याच्या बाबतीत चुकलं तर तुम्हाला उत्तराला प्रत्युत्तर आल्याशिवाय राहणार नाही. आज नाही येणार, उद्या येईल. आजचा राग परवा निघेल, पूर्वीचं आज निघेल. हे प्रपंचात होऊ शकतं. पण हे सगळं चुका, प्रमाद, काय असेल ते अज्ञान, हे सगळं नातं केवळ एका नात्याकडे जाऊ शकतं जिथून त्याच्यावर काहीही अशा तऱ्हेची अशी प्रतिक्रिया येत नाही. उलटं ते सांभाळलं जातं, त्याला अर्पण केलं जाऊ शकतं. ते नातं फक्त देवाचं. हे सांगतात, फक्त हे संत मंडळी सांगतात. त्यांच्या ठिकाणी व्यवहारामध्ये भेदभाव आहे, देणं घेणं आहे, तुच्छता आहे, असमता आहे, फायदे आहेत, फोल मोठे पण आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. हा व्यवहार ओळखावा, त्याबद्दल प्रश्न नाही, पण तो त्याच पातळीवर ठेवा. तेव्हा खऱ्या शाश्वत परमात्म्याची ओळख, जवळीक, आत्मीयता आणि भजन प्रवचनानं त्याची उजळणी आणि चित्ताची शांती आणि प्रसन्नता, असा सगळा प्रवास. आणि एक क्षण शांत बसलो तरी हा प्रवास कळेल. मग त्यांच्याकडून आपल्याकडे काय येतं, तर फक्त आपला सांभाळ, सगळ्या प्रसंगात, सगळ्या परिस्थितीत, आणि अनेक कृपा. तशा कृपा अनेक आहेत, पण एक कृपा जाता जाता उल्लेख करण्यासारखी आहे. एक मोठी कृपा म्हणजे हलक्यासारख्या गोष्टीतून किंवा किरकोळ गोष्टीतून, काळजीतून मन काढण्याची शक्ती मिळते माणसाला. जो भगवंताचा झाला त्याला किरकोळ गोष्टीतून मन काढून घ्यायची एक शक्ती मिळते. त्यामुळे तो त्यातून बाजूला राहू शकतो. हां, हे होईल, होणार, ठीक आहे. आपल्याला उलट प्रपंच बारीक सारीक गोष्टींची काळजी लावित असतो. चपलेची काळजी, छत्रीची काळजी, काय काळजी नाही, उशिराची काळजी, गाडीची काळजी, सगळ्याची काळजी. चप्पल नुसती दिसेनाशी झाली तरी काळजी वाटते, कारण उजाडलेलं असताना ती ठेवलेली असते. आपण जातो त्यावेळेला अंधार होतो, अंधार झाला की ती दिसत नाही. आता अंधार झाल्यामुळे दिसत नाही आहे, ती दुसऱ्यानं घालताना ती पलीकडे सरकली आहे, नंतर तो प्रकाश आला की ती दिसते. पण तेवढा वेळसुद्धा मन चित्त शांत राहत नाही. तेव्हा त्या पर्सची काळजी, रस्त्यावरचं ते नगरपालिकेच्या डांबावरचा दिवा लागणार नाही त्याची काळजी, काय आता करावं कशाची काळजी म्हणून. हे याच्यापेक्षा थोड्या मोठ्या गोष्टी म्हणजे नोकरींची काळजी, त्यातून मिळणाऱ्या पैशाची काळजी, धंद्याची काळजी, आजारपणांची काळजी, अपघातांची काळजी. तर काय परमार्थ मिळाला म्हणजे शिकता येतं, भगवंत मिळालं तर शिकता येतं. तर हे सगळं घडत राहील. दुःख आहेत, व्याधी आहेत, बदल आहेत, प्रतिकूलता आहे, असंख्य गोष्टी आहेत. पण परमार्थ हे लक्षात आणून देतो की हे तीर्थपेठ आहे, खाली स्थिर असलेलं भगवंताचं मनाचं पेठ आहे, ते स्थिरच आहे. बस झालं आपल्या दृष्टीनं, ते होतच राहील. पण आपण शांत राहू आणि आपल्याला जे अनुसंधान आहे भगवंताचं ते सुटणार नाही. परिस्थितीनं कमी जास्त असेल, प्रारब्धाने कमी जास्त होईल, नफा नुकसान होईल, व्याधी येईल, जाईल, त्याबद्दल नाही. बाहेर क्षोभ असेल पण आत अक्षोभ असेल.
आज शांती असेल. परमार्थ हे जीवनाची दृष्टी देतो आपल्याला. म्हणून एक लक्षात घ्यावं की मनुष्याची सगळी आत्ताची एनर्जी, सगळे जे काय त्याच्याकडे मिळालेलं आहे, शक्ती, बुद्धी, डोळे, नाक, कान, काय जे मिळाले सगळं, ते सगळं त्याचं प्रपंचावर, त्या वस्तूवर, त्या नातेवाईकांच्यावर, त्या पैशावर, सगळ्यावर अक्षरशः उधळले. ते त्यानं हे एकदा ओळखलं की ते वाचेल आणि ते सारं द्यायची खरी जागा भगवंत आहे लक्षात येईल. एकच सर्वसमर्थ देव आहे, त्याला धरून ठेवा. विनोबा जसं म्हणाले ते कुंडलीवर विश्वास ठेवतात, ते पत्रिकेवर विश्वास ठेवतात, ह्याच्या ग्रहावर, त्याच्यावर विश्वास, त्याच्यावर विश्वास, त्याविषयी नाही, हे सगळ्याचा जो स्वामी आहे त्याच्यावरच विश्वास ठेवा. सर्वसमर्थाचा गुरु आहे, सर्वसमर्थ स्वामी आहेत, मग त्यांच्यावर विश्वास ठेवा की सरळ. हे इतक्या गोष्टींच्यावर विश्वास ठेवायचा, पुन्हा त्या परत काहीतरी अर्धवट निघतात, पुन्हा त्याच्यात काहीतरी कोण नाही, इतकं कशाला करतात. तसं हे आहे ते सर्वसमर्थ देव आपलं हे आपल्या जीवनातलं खालचं, त्या जात्यातलं खालचं पेठ आहे, ते हालत नाही अजिबात, आणि ते अत्यंत निकट असतं. ते आपल्याला नेहमी जाणीव देतं हे स्थिर आहे, वरचं चाललं आहे ते माया बाजार आहे, तो चंचल आहे, तो तसाच राहणार आहे, ते चालू दे, तू काही गडबडू नको, मी आहे. तेव्हा आताच समजा आपल्या अभंगांचा प्रश्न तिथे आहे की हे खालचं बेठं असं आहे, आपल्याला ते कळले, ते आपण सर्व समर्पण करून ते शरणागतीनं तिथपर्यंत पोचलेले आहोत, आणि असं झालं आहे. आणि जर समजा ते जागृत आपल्याला ठेवत नसेल, जर समाधानात ठेवत नसेल, माझा उद्धार करीत नसेल, तर मग प्रश्न आला, माझे वेळी काय झाले, विचारायचा हक्क आहे आपल्याला, कारण आपण हे समजून घेतलेलं आहे. आणि मग हे आपण तक्रार करू शकतो, कारण आपल्याला रचना लक्षात आलेली आहे, काय करायला हवं हे लक्षात आलं आहे, ते मी करतो आहे, मनापासून करतो आहे, तर मला त्याचा परिणाम दिसलाच पाहिजे. आणि भगवंताशी भांडता येतो, भगवंताशी भांडण्याचे, भक्त भगवंताचं भांडणं आनंदाचा विषय. त्यामध्ये एक सात्विक तक्रार आहे, जी ज्या अर्थाने, खऱ्या अर्थाने शुद्ध सात्विक तक्रार आहे, तर ती ऐकली जाते आणि त्याची उत्तरे मिळतात. प्रत्येक संतांच्या आयुष्यामध्ये त्यांना स्वतःबद्दल काय असं तक्रार दुःख वाटलेलं नाही, हेही लक्षात ठेवा, पण कोणाचं तरी दुःख दूर करण्याबद्दल मात्र त्यांना भगवंताकडे तक्रार करावी लागलेली आहे. खरी याला दुःख होते, दूर का होत नाही, तू आहेस ना जागा, मी सगळं तुला अर्पण केलं ना, मी शरणागत आहे ना, समजा माझं तुझ्या नात्यामध्ये काय अडचण येईल, समजा मी पातकी आहे, पापी आहे, आमकं आहे, तमकं आहे, सगळं खरं आहे, पण मी तुला शरण गेलो ना, तुझं ब्रीद काय आहे, मग तुझं मला पावन करून घेतलं आहेस, तर त्याचं काम का होत नाही, हे विचारायचा हक्क भक्ताला आहे, संतांना आहे. तो ते आपल्यासाठी, भक्तांसाठी वापरतात. आणि जर तेही मिटलं नाही तर पुढचं मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. काय अपराध माझे शिरी, काय अपराध माझे शिरी, काय अपराध माझे शिरी, मज मोकलिले हरी हरी, मज मोकलिले हरी हरी, कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले
कैसे भक्त तारिले. शरण घालो मी तुझ, शरण घालो मी तुझ, कोठे राहिली पातके, पातके कोठे राहिली पातके, पातके मागे कैसे भक्त तारिले, मागे कैसे भक्त तारिले, तारिले मागे कैसे भक्त तारिले. सांग सांग पंढरीनाथा, सांग सांग पंढरीनाथा, भांडावया आलो आता, आलो आता, भांडावया आलो आता, आलो आता, भांडावया आलो आता, आलो आता, मागे कैसे भक्त तारिले, तारिले मागे कैसे भक्त तारिले, तारिले मागे कैसे भक्त तारिले. दास म्हणे नीले करू, दास म्हणे नीले करू, नको माते है गे करू, है गे करू, नको माते है गे करू, है गे करू, नको माते है गे करू, है गे करू, मागे कैसे भक्त तारिले, तारिले मागे कैसे भक्त तारिले, तारिले मागे कैसे भक्त तारिले. माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, मागे कैसे भक्त तारिले, तारिले मागे कैसे भक्त तारिले, तारिले मागे कैसे भक्त तारिले. तेव्हा भक्ताला हा हट्ट करायचा अधिकार आहे, एक विशेष अधिकार आहे समजून. कारण त्यांनी जसं म्हटलं तसं शरण घालो मी तुझं, मी एवढा शरण गेलेलो आहे. तर मग शरणागताची पातका हा विषयच येत नाही. मी शरण आलो ना, किंवा आणखीन काय अपराध काय राहिले माझे की ज्यामुळे तू मला साथ देऊ नयेस, दाद देऊ नयेस, प्रसंगाला येऊ नयेस, असं काय व्हावं. आणि हे त्याच्याच बाबतीत लक्षात ठेवावं की त्याच्याच बाबतीत म्हणता येईल, नातेवाईकाला नाही म्हणता येणार. तो म्हणेल तेव्हा तुम्ही आला होता का, त्यांनी गेल तेव्हाच, इथे काय नाही, तर तेव्हा बिव्हा काय नाही. तेव्हा हा परमार्थ शिकल्यानंतर ज्या गोष्टी साध्य होतात त्याच्यातली ही अगदी अशी एक्सेप्शनल गोष्ट महाराजांनी समोर आणून ठेवली आहे, एक धावा आहे त्यांचा केलेला, की त्यावेळेला तुम्ही कसे भक्त तारलेत त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. ते आपल्याला सगळ्या कथा समोर प्रसंगसुद्धा माहिती असतील. तर ते तुम्ही तारलेत, मला का नाही तुम्ही तारले. तेव्हा तारलं म्हणजे त्यांना एवढ्याच अर्थाने म्हणायचं आहे, ते तर तारलेलेच आहेत, पण त्यांच्या हाती, संतांच्या हाती देवाचा शिक्का असतो. तर तो शिक्का त्यांना नाही दिसला कुठे. ते विचारतात की त्यांना तारलं, मला काय नाही तारलं. बरं, त्यांना काय स्वतःचं काम करून घ्यायचं का? नाही, त्यांना सगळ्या जगासाठीच जगायचं. जगासाठी धरेला देह, स्वच्छ त्यांचं जे म्हणणं आहे तेच त्यांनी आचरलेलं आहे.
तर ते हे जरा एक दृष्टी यावी आहे सगळं, यासाठी ह्या सत्संगाचा उपयोग आहे. आणि अशीच वेळ आली तर एक्सेप्शनली काय करायचं त्यासंबंधी हा अभंग आहे. तेव्हा परमार्थ शिकू, त्यातल्या त्यात दृष्टीचा बदल झाल्यामुळे महत्त्व ज्या गोष्टीला जेवढं द्यायचं, वेळ ज्या गोष्टीला जेवढा द्यायचा, ज्या माणसाला जेवढा द्यायचा तेवढं एकदा कळल्यामुळे जे फरक होतात ते आपल्याला समजावेत, त्याचा आपल्याला व्यवहारात उपयोग आहे. म्हणून मी अत्यंत सामान्यापासून एक दोनच उदाहरणं फक्त विशेषापर्यंत जातो. काही दुर्धर आजार होतात समजा. आज आजार पण हा पैशापेक्षा चिंतेचा विषय झाला आहे खरोखरच, आणि कुठेही गेला तरी तो तसाच आहे. तर एखाद्या वैद्यांकडे गेलात, डॉक्टरांच्याकडे गेलात, मामा म्हणायचे, वैद्यांच्याकडे गेले, डॉक्टरांच्याकडे गेला तर ते निदान करतात. आता ते काही सोपं नसतं. एक विशिष्ट काही आजार आहे तर त्याच्यासाठी खूप कुठेतरी लांब जावं लागतं. त्यांची काय अपॉइंटमेंट घ्या, अमकं करा तमकं करा, ते सगळं करतो मनुष्य. प्रवास करावे लागतात, वेळ जातो, खर्च होतो, सगळं आहे. ते तिथं निदान करतात, त्याची ती काय त्याप्रमाणे औषधं लिहून देतात, काय पोळ्या देतात, पथ्य सांगतात. तेव्हा हे येणं जाणं त्या दृष्टीनं दुर्घट असतं, काही वेळेला अवघड पडतं. अडीअडचणी असतील, ते सगळे प्रवास झेपण्यासारखे नसतील, असं काही होतं काही वेळेला. त्यावेळेला एखादा पेशंट विचारतो, समजा मला जर येता आलं नाही तर मी काय करू? असा एक सामान्य प्रश्न सर्वसाधारणपणे येतो म्हणजे. तर ते समजून घेणारे असले डॉक्टर, असं मी गृहीत धरतो, ते समजून घेणारे असतील ही सगळी परिस्थिती, तेही कदाचित ह्यातलेच असतील असं समजू, तर ते जर असतील तर ते त्याला काय नक्की सल्ला देतात, तर एक वेळ तुला अशा काही अपरिहार्य कारणामुळं नाही येता आलं तर चालेल, पण पुन्हा येता येईपर्यंत पथ्य तेवढे पाळ. बघा तुम्ही, नेहमीच असतो की पथ्य तेवढं पाळ. त्याचं महत्त्व औषधापेक्षा सुद्धा जास्त आहे. आपल्याला जो प्रपंचाचा आजार झाला त्याला सुद्धा ही श्रवण मनन साधन सगळे नाम सगळं पथ्यच आहेत बरं का. आणि ते जर नाही देता आलं तर निदान नाम घ्या. तर औषधापेक्षाही त्याचं महत्त्व जास्त आहे. तर तसं काय आहे, तर ज्ञानेश्वर माऊली म्हणले तसं आहे, का रोगून गडिजे घरी पथ्याच्या. मुळात रोगच का झाला तुला असा प्रश्न आहे. तर ती त्याला विचारतो, रोग झाला याचा अर्थ कुपथ्य झालं आहे म्हणून झाला आहे. त्यामुळे औषध एक वेळ नंतरची गोष्ट आहे, पण आधी पथ्य पाळलं तर काम आहे. तेव्हा एक वेळ म्हणजे आजच्या काळाचा विचार करता एक वेळ औषध राहिलं तरी चालेल, निदान चुकीचं औषध वाचेल. ते पण काय दिलं जाईल काय सांगता येत नाही आजच्या काळात, कारण आपण 40-50% पास होतो. तर त्यामुळं काय हो ते काय सांगता येत नाही आपल्याला. ज्ञानी मनुष्य असला, काही सात्विक असला, काही परमेश्वराची कृपा असली तर औषधाला कोणाच. तर निदान ते तरी टाळ. पण परमार्थ काय सांगेल हे प्रपंचदृष्ट्या बरोबरच. तर निदान म्हणजे प्रपंचातलं पथ्य काय पाळायला सांगेल त्याला. परमार्थाला किती यायला जमेल ठीक आहे, सत्संगाला किती यायला जमेल ठीक आहे, त्याची मर्यादा असू शकते, कदाचित दुर्घट काम असू शकतं, प्रवास असू शकतो, अडीअडचणी असू शकतात, ठीक आहे. पण अशा वेळेला काय करेल तो म्हणेल की तिथलं पथ्य पाळ, प्रपंच अनासक्तीनं कर, तो निर्लोभतेनं कर, कर्तव्याला चुकू नकोस. एवढी पथ्य पाळलीस तरीसुद्धा प्रपंचात असमाधानाचा आधार होणार नाही, तो नियंत्रणात राहील. आता सत्संगाला जाशील, नाम घेशील, भजन करशील तर काय प्रश्नच नाही, औषधानं तर बरा होशीलच, ते प्रश्नच नाही. पण तरीसुद्धा तोपर्यंत काय करतं, तोपर्यंत औषध. मग पथ्य म्हणजे ह्याच्यातला कर्मातलं जे कौशल्य आहे किंवा ते करण्याचं जे ज्ञान आहे तो आचार, आणि नाम सत्संग श्रवण हा उपचार, हा औषध. तेव्हा पथ्य तेवढं पाळलं तरीसुद्धा प्रपंच बाधणार नाही. आणि ही विद्या परमार्थाची शिकता येते ह्याच्याकडे येऊन, आणि दोन्ही केली तर उत्तमच आहे. अगदी साधं, अगदी सोपं अजूनही छोटं म्हणून एक समोर ठेवतो. तर याला पुण्याला जेव्हा मर्यादे येत असत मुंबईला असताना, तेव्हा मनोहरांच्याकडे उतरतो. तर मनोहरांच्याकडे उतरलेले असताना एक दिवशी मनोहर त्या दिवशी जवळजवळ 3-4 दिवस झाले ते खूप अस्वस्थ होते. तर महाराज आले, त्याचे आले आणि काही बोलणं झालं इकडे तिकडे, आणि त्याच क्षणात ते आतून बाहेर आले. हातात एक 100ची नोट होती. तेव्हा लक्षात घेऊ, ही 1930 सालातली गोष्ट आहे. त्या काळात 100ची नोट म्हणजे काय याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. 100ची नोट हातात होती, ती त्यांनी महाराजांसमोर ठेवली आणि असं सांगितलं की महाराज 4 दिवस
मी ही जी नोट ठेवली आहे त्या ठिकाणी मी ते ठिकाण धरून सगळी बाकीची ठिकाणं, सगळ्या पेट्या काय माझ्याकडे जे म्हणून ठेवण्याच्या जागा आहेत सगळ्या शोधतोय. मला ती काही नोट मिळाली. तुम्ही आलायत, ही नोट मिळाली. कपाट उघडलं आणि समोर ती नोट होती. तर हे कसं झालं आहे मला काय कळत नाही. काय माझ्या डोळ्यात काय सारा आला नव्हता. सगळं कपाट धुंडाळून झालं. सगळी माझ्यात जे काय ठेवायच्या पेट्या होत्या त्या काळात पेट्या वगैरे असत ते सगळं धुंडाळून झालं. ती काय मला मिळाली नाही. समोर दिसली आणि 100ची नोट. तर त्यामुळं मला 4 दिवस माझे मन अस्वस्थ होतं, विमनस्क होतं. तेव्हा महाराज म्हणले नोट मिळाली हे चांगलंच झालं. आता काय त्याच्यात कृपा असेल त्यांची त्यांना माहीत. पण एक म्हणले ते महत्त्वाचं आहे. असल्या हलक्या सलक्या कारणाने मन अस्वस्थ होणं बरं नाही. रामाच्या इच्छेनं सर्व घडतं आहे ही जाणीव ठेवून आपण शांतपणे आपलं काम करायला पाहिजे. 4 दिवसातल्या कामावर परिणाम नाही का झाला. हे परमार्थात शिकतात. मग तो शिकण्याचा वेळ मोलाचा का दवडण्याचा दवडलेला नाही आहे, हा मोलाचा वेळ आहे. त्याच्यातूनच आपल्याला ह्या सगळ्या दुःख चिंता आपल्या अडीअडचणी संकट आजारपणं सगळ्याच्या निवारणाचं आपल्याला सूत्र सापडलं. ते सूत्र सापडलं की सापडलं बस. तर संतांना जो देव मगाशी म्हटलं तसं तो आपलासा व्हावा असं वाटतो. त्यांनी म्हटले की मागे सगळे तारले मला का ठेवलं आहे असं का असं. एक साधारण काळातलं म्हणून त्याच्याकडे बघता येईल भगवानकडे, पण तसं काही बघण्याची गरज नाही. ते कशाच्या काळा संदर्भातलं आहे. काहीतरी शब्द रामाला टाकला, रामाने नाही ऐकला. तर मग काय झालं. मग तू माझ्याशी एक तादात्म्य नाही आहेस का. तेव्हा स्वतःची दुःख चिंता काय दूर व्हायच्या वगैरे याच्यासाठी त्यांनी काही प्रार्थना केलेल्या नाहीत. रमणांच्या वेळेला खूप आजारी होते संधिवात आणि ते आपल्याला माहिती त्यांच्या चरित्रामधलं. की शेवटी त्या भक्तांनी त्यांना प्रार्थना केली की तुम्हीच आता स्वतःला बरं करा. ते म्हणले असं कसं करायचं. तुमच्या हातात, तुम्हाला बरं करणं तुमच्या हातात आहे. शिकायचं. हां, ते म्हणले ते तर होणारच नाही. कारण स्वतःसाठी ती शक्ती वापरणारच नाही कधी. अशी भगवंताची शक्ती त्यांच्या हातात दिली आहे, ती लोकांच्यासाठी वापरण्यासाठी दिलेली आहे, त्यांच्यासाठी नाही. त्यामुळं असं ज्या वेळेला ते म्हणतात की माझ्या वेळी काय झाले, तर आत्ता या वेळेला मी हे जे काय म्हटलं या वेळेला काय झालं, असं का झालं नाही बरं ते, किंवा काय एखाद्याची चिंता काय दुःख दूर झालं नाही. मग काय झालं असेल, देव माझा नाही का झाला, मग का नाही झाला, ती विचारणा आणि युक्तिवाद याच्यात आहेत. की काय अपराध माझे शिरी मज मोकलिले हरी, शरण निघालो मी तुझं, कुठे राहिली पातके, सांग सांग पंढरीनाथा, म्हणजे सांगणार नसेल तर भांडावया आलो आता. काय ते उत्तर दे. आणि पंढरीनाथाचं त्यांचं नातं हे 3 पिढ्याचं मागचं आहे. त्यामुळं रामाची सेवा किंवा नामाचं काय जो काही त्यांना सांगितलेलं काम आहे हे त्यांच्या गुरूंनी सांगितलं म्हणून आहे. पण त्यांच्या मागं परंपरा बघितली तर काय आहे आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे ते पंढरीनाथाशी भांडायला गेले. एकादशीच्या दिवशी आपण आठवण करतो, ही गोष्ट चांगली आहे तिथली. आणि ही विचारणा ते जे करतात किंवा युक्तिवाद जो करतात, तर काय अपराध माझे शिरी, कशामुळे असं झालं. बरं समजा माझे पातक आहेत, अपराध आहे, सगळं आहे, एकदा तुला शरण आलो ना, भक्त आहे ना, मग सांग सांग पंढरीनाथा, भांडावया आलो आता. हे जशी सात्विक भांडणं आहेत तशी इतरत्रही या संतांची वेळोवेळी सात्विक भांडणं झालेली. हे जसे म्हणाले तरी कामागे वाया कीर्ती वाढविली, तरी कामागे वाया कीर्ती वाढविली, जनाता पुली ब्रिदावळी. तुकोबाने थेट पंढरीनाथालाच विचारले की तू एवढं ब्रिद का मिळवतोस, ब्रिदावळी का मिळवतोस. तरी का मागे वाया कीर्ती वाढविली, जनाता आपुली ब्रिदावळी. साच करिता आता फिरसी माघारा. आता जेव्हा खरं करायची वेळ आली तेव्हा तू मागं फिरतोस. असं असे संत आणि भक्त पाहिजे. तसं होता आलं तर भगवंताला पळता येणार नाही कुठे इकडे तिकडे. तरी का मागे वाया कीर्ती वाढविली, जनाता पुली ब्रिदावळी. तरी का मागे वाया कीर्ती वाढविली, जनाता पुली ब्रिदावळी. साच करिता आता फिरसी माघारा.
साच करिता आता फिरसे माघारा, ठाईचे दातारा नेणवेची, ठाईचे दातारा नेणवेची, संतासी श्रीमुख कैसे दाखविसी, संतासी श्रीमुख कैसे. काय धाडस आहे भक्ताला, धाडस आहे बरं कोणत्या, आपल्याला बसलं नाही बळवली धाड होणं झालं. संतासी श्रीमुख कैसे दाखविसी, पुढे मात त्यासी सांगईन, संतासी श्रीमुख कैसे दाखविसी, पुढे मात त्यासी सांगईन. काय सांगेन त्यांना गुपित, काय सांगेन, काय गुज गोष्ट आहे ती त्यांना मी कानावर घालीन. संतासी श्रीमुख कैसे दाखविसी, पुढे मात त्यासी सांगेन. काय सांगेन, घेईन डांगोरा तुझिया नामाचा, तुझिया नामाचा, घेईन डांगोरा तुझिया नामाचा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा, घेईन डांगोरा तुझिया नामाचा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा. तेव्हा हे म्हणण्याचे तुकोबांच्यावर पण वेळ आली. ती म्हणाली तसं, घेईन डांगोरा, पुढे संतासे श्रीमुख कैसे दाखविसे, पुढे मात त्यासे सांगाईन, घेईन डांगोरा तुझ्या नामाचा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा. अनाथांचा नाथ नाही असं मी सांगेन, तेव्हा ते संतांना मी सांगेन. त्यामुळं तुला हे अशा मागण्याला जर इतका खरेपणा किंवा त्या मागण्यात जर एवढी सच्चाई आहे, मी म्हटलं सत्वाचे सामर्थ्य आपला काल विषय झाला, तसं माझं जर असं इतकं सात्विक मागणं आहे, ते जर तितकं शुद्ध आहे, परिशुद्ध आहे, तर या कांताला खरेपण असतं. इंद्रियातून अभंग उगाच वर येत नाहीत, येतात, पण त्याच्यामागं इतकी सच्चाई आहे लिहिलेली. त्यांच्या परवानगीशिवायचं अक्षर नाही, त्यांच्या कृपेशिवायचं अक्षर नाही, ते काय पडेल, ते कसं येत नाही. हा जो त्यांचा एक सात्विक कांत आहे किंवा सात्विक गाराण आहे, घेईन डांगोरा तुझ्या नामाचा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा, असं करेल. एखादं उदाहरण पाहून पडलो, त्यांचे अभंग इंद्रायणीतून जर या सच्चेपणामुळे, ह्या भक्तीच्या अर्थतेमुळे वर येत असतील, अहो आजारातून का नाही मनुष्यवर येणार, येणारच. काही असो, त्याच्या चित्ताला शांतता राहणारच, त्याच्या ज्या प्रगतीनं ज्याची जी प्रगती व्हायला पाहिजे ती होणारच. आणि त्याहीपेक्षा मोठं म्हणजे जर हे असं बुडवलं गेलं असेल जसे आम्ही प्रपंचात बुडवले गेले असू, तर आम्ही का नाही तरणार वर येऊन, तरणारच. कारण ही त्या मागण्याला सच्चाई आहे, त्या मागण्याला प्रेम आहे, त्या मागण्यामागे भाव आहे, त्या मागण्या आपला ऋणानुबंध आहे भगवंताचा, तो पक्का केलेला आहे, जोडलेला आहे, तर ते होणार. हां, थोडं मागं पुढं असेल काही, त्याला कळून तो आपल्या कामाला येईल, त्याला वेळ लागेल, कदाचित मागे पुढे होईल, पण ते होणार, हे होणारच. घेईन डांगोरा तुझिया नामाचा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा, नव्हे अनाथांचा नाथ ऐसा. हे अनेकांच्या आयुष्यात घडलेलं आपल्याला आहे. पंत महाराजांच्या काळामध्ये, म्हणजे ही त्यांच्या म्हणजे 1900च्या आधीच, 1898, त्या काळात आपल्याला माहिती आहे की प्लेग एक मोठं संकट असायचं, साथी व्हायच्या धडाधड. आपल्या इथे महाराजांच्या काळात आपण बघितलेले ते समोर जे काही सरकारी हे होतं, शेड होती, त्याच्यामध्ये ते उंदीर पडायचे, इकडे पडायचे, कुठेही पडले की गावं सोडून जा, करून जा, दुसरे काही पर्याय नव्हते. पण खरं सांगू का, आजार किंवा मृत्यू ही काही मी त्या अर्थाने वाईट गोष्ट समजत नाही, पण ते नैसर्गिक मृत्यू जे होते ना, बरे म्हणायची वेळ आली. खरं सांगायचं, तुम्ही विचार करून आणि आजूबाजूचं सगळीकडचं चित्र पाहून ठरवा की हाल करून माणसाला आज ही औषधं किंवा काय जी योजना आहेत त्याला मृत्यू देतात. आणि ते येत होते सहज, एक प्राणी चावला, काय इन्फेक्शन झालं, दुसऱ्या दिवशी तो आहे नाही, तिसऱ्या दिवशी नाही, संपलं. इतकी काय निसर्गाची योजना, त्याचीही काहीतरी यंत्रणा आहेच ना, लोकसंख्येवर त्याचंही काहीतरी नियंत्रण आहे. आमचंच सगळं पंचवार्षिक योजना आहेत, त्याच्या किती लाखो वर्षाच्या योजना आहेत, त्याच्यात काहीतरी त्याची यंत्रणा असेलच की नाही. पण आम्ही त्याच्यात असे आडवे आलेले आहोत, धड जगू देत नाही, धड मरू देत नाही, असं करून ठेवतो. तर तसे त्या काळात जेव्हा प्लेगची साथ होती त्यावेळेला हे संकट तितकं भयानक वाटायचं. आणि ते इतकं 98 साली एवढं आलं की त्यांनाही शेवटी गाराणं मांडायची वेळ आली. त्यांना दत्तगुरूंचा अनुभव होता, अवधूत पंथ होता, सगळं आपल्याला बाकीची कल्पना आहे. गुरुद्वादशीचा उत्सव असेल तर त्या उत्सवात सुद्धा
अशी वेळ आली की इतकी माणसं क्रमाने जवळपासची सगळी, आणि ते लागण असायची, त्यामुळे गेलं तर कुटुंब जायचं. मागे आपल्याला बोललो होतो आमच्या की ते 2 भाऊ वाचले आणि 11 जणं घरातली गेली. म्हणजे काय असेल झालेलं त्या काळातल्या हे आपण समजू शकतो. तर तशाही परिस्थितीत त्यांना पुढे मार्ग मिळाला. फडकेशास्त्रींची गोष्ट आपली मागे बाळशास्त्रींची निघाली होती, तर त्यावेळेला हे असंही घडतं. पण ह्या अडचणी त्या उत्सवात आल्या आणि त्यांना असं वाटलं की मी भक्तीत काय कमी पडलो, काय झालं, की गुरुद्वादशीचा उत्सव होता, तर त्याच्यासाठी सगळी तयारी सुरू होती. आणि ही एक एक माणसं घरातली झाली, ती अगदी जवळची होती. म्हणजे ज्याला अशौच म्हणतात ते त्या काळात जास्त प्रभावी हा विषय होता, तर त्यामुळे ते आल्यामुळे उत्सवातसुद्धा ही अडचण निर्माण झाली. तेव्हा त्यांनीसुद्धा दत्तगुरूंची भांडण केलेलं आहे. आणि काय विचारलं, तुम्हाला काय भक्त नको झालेत काय विचारलं, काय भक्तीचं शिकण्यासारखं काय खरोखर. आणि त्याचाच एक आनंद आहे, त्यांनी त्या संकटाचं निवारण केलं ती गोष्ट वेगळी. पण एक एक भक्त असे जर डोळ्यासमोर माझ्या जात आहेत आणि आज आहे, म्हणजे त्यांनी पत्रातसुद्धा त्या काळातले लिहिले आहे. मी तुम्हाला लिहितो आहे त्यावेळेला तो आहे, उद्या आहे, पत्र पोचेपर्यंत असेल का नाही सांगता येत नाही, इतकी अवस्था झालेली आहे. अशी सुद्धा पत्रव्यवहार आहे. तर असं त्यांनी त्यावेळेला विचारलं, तुम्हाला काय भक्तीचं विटालं आहे का काय, आणि भक्त नको झालेत का काय. म्हणजे त्यांचीसुद्धा कुठे भक्ताचं काय देवाशी नातं, किंवा चांगल्या अर्थाचं सात्विक त्याचा संताप म्हणा, त्याचं ते भांडण म्हणा, त्याचं काय जे असतं ते कसं असतं तेही कळतं. त्यावेळेला त्यांनी ते विचारलं. भक्तीचा वीट काला भक्त नको जाहला, कारे भक्त नको जाहला, कारे भक्त नको जाहला, कारे भक्त नको जाहला. क्षमानिधी तू संत बोलती, क्षमानिधी तू संत बोलती, निष्ठुर भाव का केला, भक्त नको जाहला, भक्त नको जाहला. महापराधी जाणून तुची, महाअपराधी जाणून तुची, चरणी आश्रय दिला, चरणी आश्रय दिला, रे भक्त नको जाहला, रे भक्त नको जाहला. आपुला म्हणवून टाकीसी दत्ता, आपुला म्हणून टाकीसी दत्ता, अवधूता प्रेमळा. कसं आहे परत नातं आहेच की दास म्हणे मी लेकरू, नको माते हे काय करू. तसं शेवटी पुन्हा महाअपराधी सगळं तू जाणून सुद्धा मला चरणी आश्रय दिलेला आहेस, आपुला म्हणून तू टाकीसी दत्ता, अवधूता प्रेमळा. भक्त नको झाला का तुला हे जे आहे तोच भाव आहे. आणि तशाच पद्धतीनं आणि हे जे काही त्यावेळचा जो गंभीर आजारपणाचा सगळीकडे माहोल आला, सगळीकडे वातावरण आलं, त्या गंभीर आजारपणात त्याने एक पत्र लिहिले जे मला एक स्मरण ठेवावं असं वाटतं. तिने 4 गोष्टी सांगितल्या. एक म्हणले देहाशी जे तादात्म्य आहे काय कराल, तर हे सगळं आलेलंच आहे. आसमानी सुलतानी म्हणतात तसंच हे होतं. तर त्या काळातली ही आसमानी संकट आहे, तर त्याच्यात काय करणार आपण. तर म्हणले देहाशी तादात्म्य आहे त्याचा त्याग करावा, म्हणजे आधी बरंचसं काम आहे कारण तो टिकवायचा म्हणून प्रॉब्लेम जास्त आहे. तेव्हा देहाच्या तादात्म्याचा त्याग करावा.
तो देह देवाला अर्पण करून टाकावा. म्हणजे त्याग करावा म्हणजे एवढं करता येईल त्या देह तुझा आहे. आणि नाहीतरी आम्ही मालकी हक्कानं भाडेकरू राहावा तसेच राहिलो. खरं सांगायचं तर काय आपली मालकी वगैरे काही नाही. उगाच सातबाराला नाव लावून घेतलं खरं नाही आहे ते. तो त्याचाच आहे. तर त्याचाच आहे तर तू त्याला समर्पण करून टाका. हा देह तुझा. आता त्याचा म्हटल्यानंतर त्याची जबाबदारी लागली त्याचं काय करायचं ते. तेव्हा त्यांनी सोडवण्यासाठी मार्ग सांगितले पुढे ह्या पत्रातून. तर त्यावेळी म्हणले देहामानाचा विमानाचा त्याग करून तो समर्पण करून टाकावं. तीर्थ हे औषध घ्यावं. काय काय करावं तर हे करावं. औषध म्हणून तीर्थ घ्यावं. पथ्य काय पाळावं तर भजन करीत राहावं. हे पथ्य आहे. कसं विसर पडत जाईल आणि त्याचे कसे मार्ग निघत जातील त्यांच्या पद्धतीनं. पण त्यांचं म्हणणं आहे म्हणून आपल्याला जरूर ऐकून ठेवायला हरकत. तर भजनाचं पथ्य पाळावं. भजन करीत बसावं. आणि जेवढं म्हणून आपल्या वाणीला जेवढं म्हणून श्रवण करता येईल सत्संगात जेवढं म्हणून काही श्रवण करता येईल त्या काळचे जे मार्ग असतील तसे तर ते त्याच्यावरचा तो प्रतिबंधात्मक उपाय आहे म्हणून समजावं. म्हणजे एवढं करावं ह्याच्यातनं तुम्हाला ह्याच्यावर उतार पडेल. तेव्हा आपुला म्हणून टाकसी दत्ता अवधूता प्रेमळा असं त्यानंही म्हणावं लागलं. असा भयान प्लेगसारखा पुरासारखा प्लेग येईल तर तशात सुद्धा आपण क्षणभर विचार करावा की भक्त तरलेच ना शेवटी. ही 98 सालची गोष्ट आहे. पंत 5 सालापर्यंत होती. केवढा भक्तीचा डांगोरा पुढे झाला. किती भक्तांना किती उपयोग झाला. किती प्रकारे पदं झाली आपल्याला माहिती आहे. तर हे सगळ्याचा उपयोग झालाच ना. ते सगळं झालंच ना. म्हणजे कशाचाही पूर आला तरी भक्ती वाहून जात नाही खरी असली तर. भक्ती टिकूनच राहते. त्यामुळे हे विचारायची वेळ आली तरी नको मग ते हाय गे करू म्हटल्यानंतर मग आता हाय गे करणारच नाही. ही खात्री बाळगायला हरकत नाही. शेवटी जरी म्हटलेलं असतं नको मग ते हाय गे करू ती हाय गे करीतच नाही. तेव्हा माझ्याकडनं काय हाय गे होते काय एवढं विचारावं बस बाकी काही नाही. तेव्हा महाराज जे म्हणाले शेवटी त्याचा मागचा भाव आपण लक्षात घेऊ आणि थांबू. वेळ आपली झाली. तर प्रपंचात काय आपल्याला जे व्हावं असं वाटतंय ते अवश्य व्हावं. जे काय आपल्यासमोर काही अमुक एक काय असंच प्रत्येकाचं ध्येय काहीतरी असेल प्रपंचिक ध्येय. तर काय व्हायचं ते व्हावं. पण एक करावं. ते जे काय व्हायचं ठरलं ते पुरं करायला जाऊ नये अट्टहास करून. ते आहे आपल्यासमोर पण पुरं होईल या कल्पनेत राहू नये. कारण प्रपंचातलं आजपर्यंत काहीच पुरं झालेलं नाही त्या अर्थाने. त्यात कुठेतरी काहीतरी वेगुण्य हे आहेच त्याचं लक्षणच आहे. त्यामुळं ते पुरं करायला जाऊ नये. ते व्हायचं आहे ते व्हावं. त्यासाठी प्रयत्न करायचे ते करावे. कसून करावे सगळे. पण ते पुरं करायला जाऊ नये. ते होण्याची शक्यता फक्त भगवंताच्या अखत्यारीतच आहे. आणि ते करताना भगवंताचं स्मरण सोडू नये. त्याची कास धरावी. अनन्य राहावं. काय जे आपल्याला त्याचं स्वरूप आपल्याला कळू शकतं ते बघावं. अनन्य शरण राहावं. आणि कसल्याही गोष्टींची म्हणजे घडून गेलेल्या अनेक गोष्टी असतात. अनेकांचे वेळ त्याच्यावर जात असतो. हे भेटीगाठीत कळतं अनेकदा की अनेकांचा वेळ पूर्वी इथे असं झालं तसं झालं ते पाप झालं अमकं झालं तुमचं झालं ना. आता ते तुम्ही शरण आलात. इथे जे म्हटले की मी कुठे राहिली पातके तर तेच आहे ते. त्यामुळं त्याची गिल्टी फिलिंग एक मोठा आजारच आहे अलीकडे. एक गिल्टी फिलिंग असं झालं तसं झालं असेल. आता काय करायचं आहे तर तुम्ही शरण आला ना आता ते त्यांच्याकडे जमा झालेलं आहे आपल्या खात्यात नाही. त्यात गिल्टी फिलिंग बोच सांभाळत राहू नका. कसली बोच कसलीही सांभाळणारा समर्थ आहे ते सगळं. तर आणि भांडायचंच असलं तक्रार करायचीच असली मागायचंच असलं तर असमर्थ शेजारी किंवा नातेवाईकाला मागू नका. एक आपला सल्ला आहे. मागायचं तू मागा. पण खऱ्या अर्थानं असमर्थ असलेले शेजारी नाती जग यांच्याकडे मागू नये. मागायचंच असेल तर समर्थ आणि दयाळू पंढरीनाथाला मागा. देवाला मागावं. रामाला मागावं. काय आपल्याला जे गुरुला मागावं गुरुबाईने मागावं. काय मागायचं ते त्यांना मागावं. ती आई म्हणून ते विठू माऊली आहे. ज्ञानमा माऊली इथे सुद्धा नको माते हायगे करू म्हटले आय मिले करू म्हटले. तेव्हा त्यांना मागावं. तिला आता आमची हेळसांड किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करू नको असं म्हणावं. हायगे करू नको असं म्हणावं. आणि ते ऐकल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आपल्याला शांत आणि समाधानी केल्याशिवाय ते नक्की राहणार नाही. तेवढी आपलीही अर्थता वाढू दे. भक्ताच्या अर्थतेवर तिकडे भगवंताची सुद्धा प्रतिक्रिया अर्थतेची प्रतिक्रिया अवलंबून असते. तो काही असं नाही हे देवघेव नाही.
पण तरीसुद्धा अर्थाला भगवंत अधिक जवळ असतो. खऱ्या अर्थाने जो अर्थ आहे त्याला भगवंत अधिक जवळ आहे, एवढं लक्षात ठेवा. हा आपला प्रसंग काही असो, नोकरी असो, लग्न असो, आजारपण असो, काय असणारे असून सोडून प्रपंचात घर व्हायचे, काय गाडी यायचे, काय जे असेल ते, त्या सगळ्यासाठी एकच तिकडेच मागावं काय मागायचं ते. आणि देणार असेल तर तेच देतील, आणि ते देतील तरच कल्याणाचं असेल, नाहीतर काय कल्याणाचं नाही आहे. शेजारी संकटात लोटेल आणि कोणी नातेवाईक संकटात लोटेल, काय होईल सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा आपण आपलं त्यांना मागावं, ते देणार आहेत आणि त्यांनी तसं दिलेलं आहे. आणि शेवटी म्हणावं, दास म्हणे मी लेकरू, नको माते आहे ते करू. मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, माझे वेळी काय झाले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. काय अपराध माझे शिरी, काय अपराध माझे शिरी, काय अपराध माझे शिरी, माझ मोकलिले हरी हरी, माझ मोकलिले हरी हरी, माझ मोकलिले हरी हरी, मागे कसे भक्त तारिले तारिले, मागे कसे भक्त तारिले तारिले, मागे कसे भक्त तारिले. शरण घालो मी तुझ, शरण घालो मी तुझ, शरण घालो मी तुझ, कोठे राहिली पातके पातके, कोठे राहिली पातके पातके, कोठे राहिली पातके पातके, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले तारिले, मागे कैसे भक्त तारिले. सांग सांग पंढरीनाथा, सांग सांग पंढरीनाथा, सांग सांग पंढरीनाथा, भांडावया आलो आता आलो आता, भांडावया आलो आता आलो आता, भांडावया आलो आता आलो आता, मागे कसे भक्त तारिले तारिले, मागे कसे भक्त तारिले तारिले, मागे कसे भक्त
दास म्हणे मिले करू दास म्हणे मिले करू नको माते है गै करू है गै करू नको माते है गै करू है गै करू नको माते है गै करू है गै करू मागे कसे भक्त तारिले तारिले मागे कसे भक्त तारिले तारिले मागे कसे भक्त तारिले माझे वेळी काय झाले माझे वेळी काय झाले माझे वेळी काय झाले मागे कसे भक्त तारिले तारिले मागे कसे भक्त तारिले तारिले मागे कसे भक्त तारिले पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम